अपघाताबद्दल सखोल चौकशी करा अशी मागणी आता नाना पटोलेंनीही केली आहे। याला उशीर का होत आहे आणि ज्याप्रमाणे गुजरातमध्ये झालेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये अजूनपर्यंत त्याचं वस्तुस्थिती लोकांच्या पुढे न येणं हा एक संभ्रमाचा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून रोहित पवारांनी त्याच्यातले काही मुद्दे मांडले आणि त्यांनी पायलट आणि त्या विमानाच्या बद्दलची स्थिती याच्यावरचं मत व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते, सत्तेमधले एक त्यांचा पक्ष होता, तेच पक्षप्रमुख होते, मग अशा लोकांच्या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमध्ये जे मृत्यू झाले त्याच्याबद्दलचंच संशय लोकांच्या मनात असेल तर सरकारने पुढे येऊन रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले त्याची चौकशी करून तातडीनं जनतेच्या समोर ते मांडावे।